न्यूज 18 मराठी आणि वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत जागर मंगळागौरीचा 2026 या स्पर्धेत आता मी पुढच्या ग्रुपला बोलवते। आता मंगळागौरीचा हा उत्साह विक्रोळीपर्यंत जाऊन पोहोचलाय। विक्रोळीतून आलेल्या जगदंब ग्रुपचं जोरदार स्वागत करूया। नमस्कार। वाहतो या इथे ज्ञानरूपी झरा, प्रार्थना ऐकुनी भाग्य आले घरा। विद्या असे जिथे लक्ष्मी वसे तिथे, देशी तू जना अखंड सुख संपदा। मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी, सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवा हाच वर दे। हे शारदे हे शारदे हे शारदे, हे गौरी म्हणजे गवरबाई मंगळा गवर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर। गौरी म्हणती गवरबाई मंगळा गवर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर। सरसर गोविंदा येतो माझवर गुलाल फेकितो, या गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल। एक वेणी मोकळी सोनाराची साखरी, घडव रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा। डोलाराला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या। हुश पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा। तुझ्या भावाचं डोळं चकना ग पाय फेंगडा ग तोंड काळ ग डांबरासारखं ग पोरी पिंगा। बहिणीचं नाक नकट ग तोंड चपट ग काय नरड ग कावळं आरड ग पोरी पिंगा। पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा। पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा। दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी, मका फुट ग पोरी माक्याला पीक भारी। दिंड्या मोड ग पोरी दिंड्या मोड ग पोरी दिंड्या मोड ग पोरी, दिंड्याची लांब दोरी। हो 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 हो, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा। सागर लाटा ग सागर लाटा ग सागर लाटा। डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा, पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा। हो 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 हो, आगोटा पागोटा घालेल म्हणते पिंगोटा, मथुरेच्या बाजारी जाईल म्हणते लाल साडी नेशीन म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा। चला ग चला आता सूप घेऊया, सुपाचा खेळ खेळूया। काकन काकन माझं मोत्याचं काकन, काकन काकन माझं मोत्याचं काकन। नौखानी मानित हिरव्या साडीत नांदन नांदन, मला अंबाबाईची राखण मला अंबाबाईची राखण। काकन काकन माझं मोत्याचं काकन, चांदन चांदन पीठ भर चांदन चांदूल्या घातीला बाज, अगबाई चांदूल्या घातीला बाज। या बाजेवर कोण देवनीचे गो राधाबाई घाली देवार, अगबाई राधाबाई घाली देवार। चांदन चांदन पीठ भर चांदन चांदूल्या घातीला बाज, अगबाई चांदूल्या घातीला बाजा। सईबाई सांगू काही देवी अशी पूजली, सईबाई सांगू काही देवी अशी पूजली। पती माझा देवराया स्वर्ग सुखला जरी, पती माझा
सासर सासर भर चौकात मोठा वाडा आंबेराईत राईत सुख पिकून आलाय पाडा फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या बस फुगडी पायलांगडी पायाची माती जळून गेली जळता जळता काटा घुसला भाऊजी आले रंगाला घरात झाला धिंगाणा फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या आठवट काना म्हशी गेल्या राना म्हशी कधी येतील दूध कधी देतील दूध कधी देतील फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या कंबर फुगडी कमरेची बाई कमरेची मैत्रीण माझी येवल्याची बाई येवल्याची फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या कशाला द्यायचे आपट्याचे पान फुलपाखरू बागेत बागडते छान वल्लव रे नकवा हो वल्लव रे रामा वल्लव रे नकवा हो वल्लव रे रामा मी डोलकर 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 दर्याचा राजा भर पाण्यामध्ये बंदराला करतो ये जा वल्लव रे नकवा हो वल्लव रे रामा कौलारू माडी ग हिरव्या बागा कोकणा कौलारू माडी ग हिरव्या बागा कोकणा तिथं माझं माहेर गौराई बोले देवाला तिथं माझं माहेर गौराई बोले देवाला सागरी लाटा ग माझ्या माहेरच्या वाटा सागरी लाटा ग माझ्या माहेरच्या वाटा देवा मी जाते हो दर्या वाटाला आता देवा मी जाते हो दर्या वाटाला आता हो आडवळ घुम पडवळ घुम आडवळ घुम पडवळ घुम आडवळ घुम पडवळ घुम आडवळ घुम पडवळ घुम घुम पोरी घुम चांदणाचा हुल होती कोवळ्या पावली माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या घडे नभाचा आशय थबकले उंबरात मी पाहुणी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा त्याच्या कृतात डोळ्यात झुले उंच माझा झोका झुले उंच माझा झोका झुले उंच माझा झोका मंगळागौरीची सांगता आम्ही भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना मानवंदना देऊन करत आहोत. धन्यवाद खूप छान सादरीकरण केलंय तुम्ही आणि शेवटचं जे काही केलं खूप छान. या आपण जजेसला विचारूया. मानसी काय सांगशील, कसं वाटला? परफॉर्मन्स चांगला होता, पण मला असं वाटतं थोडं आणखीन प्रॅक्टिस करून जास्त चांगली एनर्जी लागली असती तर आणखीन चांगला झाला असता. कारण करण्यासारख्या गोष्टी खूप होत्या ज्या तुम्ही छान पद्धतीने केल्यात सुद्धा, नाही अशातला भाग नाही. आणि मला थोडं असं वाटलं की संगीताची साथ जी गरजेची असते ती जरा कुठेतरी वरखाली झाल्यासारखं वाटलं. कारण कसं होतं की जेव्हा स्टेजवर आपण परफॉर्म करतो तेव्हा 100 गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व्ड असतात. फक्त आपला परफॉर्मन्स असून पुरत नाही. सो ती जी साथ फार महत्त्वाची गरजेची होती, जो त्यातला मोठा भाग आहे. जसं मी मगाच्या एका परफॉर्मन्समध्ये म्हटलं की त्या गाण्याने एकदम एनर्जी आणली आणि ती त्या ग्रुपनी कॅरी केली. तर थोडं मला असं वाटतं की गाण्यामुळे थोडं एनर्जी थोडी डाऊन झाली, जी आणखीन वर गेली असती तर आणखीन मजा आली असती. बट हॅव्हिंग सेड दॅट तुमचा तो शेवटचं ते ओढणीचं जे हे होतं तो प्रकार मला फार आवडला.
आणि शेवटला तुम्ही आनंदीबाईंना मानवंदना दिलीत. ती कॉन्सेप्टही मला आवडली. जसं मी मगापासून सारखं सांगते, की पारंपरिक कार्यक्रम जरी आपले हे असले, तरी त्याच्यात आणखीन नाविन्य आणण्याचा आपण प्रयत्न कसा करू शकतो, तर तो प्रयत्न नक्कीच इकडे दिसला. त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचं खूप कौतुक. उमेश सर. चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजी जगदंबे ग्रुपला आणि ओव्हरऑल छान होता परफॉर्मन्स. पण मला ज्या गोष्टी आवडल्या तुमच्या, मला बस फुगडी हा जो प्रकार तुम्ही केलात आणि तो फुगडीचा पूर्ण जो ॲक्ट होता तुमचा, तो खूपच चांगला होता तुमचा. त्याच्या व्यतिरिक्त मला तुमच्यातली अजून एक गोष्ट आवडली. तुम्ही ज्या काही 10-12 जणी होत्यात त्यातल्या 10 जणी तरी गाणं गात होत्या, त्या लिपसिंग करत होत्या, विच आय लाईक इट. ज्या बाकीच्या ग्रुप्समध्ये कुठेतरी नव्हत्या गात. मी स्ट्रेट सांगतो. बिगिनिंगला काय झालं सर, तुम्ही ढोलकी वाजवली नसती तर जास्त बरं झालं असतं. मी बिगिनिंग म्हणतोय, कारण बिगिनिंगला ती नाही वाजवली असती तरी त्यांचा ॲक्ट तो होत होता. कारण तिथे कुठेतरी आहे ना ते ऑफबीट होत होतं पूर्ण. हां, ऑफबीटच होतं ते. हां, ऑफबीटच वाजवायचं होतं. का असं? मला म्हणजे मला पण एक शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. सांगा मला का? म्हणजे मला पण शिकता येईल काहीतरी. तो जो पहिला जो सुराचा ताल होता ना, तो दीपचंदी आहे. बरं. आणि जे स्वरामध्ये जे गायचं असतं ना, तालामध्ये किंवा जे बेस पकडून, ते तसं मागे पुढे आहे ना खूप होत होतं. पण मी आहे ना ॲडजस्ट करतो. पण आता कसं आहे की ही नृत्याची स्पर्धा आहे. हो. मग त्यात हां ताल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला हां हां, बरोबर बरोबर. आणि दीपचंदी वाजवताना ते ते जे आहे ना, ते इतकं अंगावर इथे येतं ना. पण ते बिगिनिंगला काही मला असं वाटलं की नसतं तरी चाललं असतं. रात्री तसंच विचार आला. हां. पण म्हटलं बघ यांचं साथ देऊया आपण. बाजूला हां हां. आणि 2 दिवसाचं रेसल या रात्री 9:30-10 वाजता रेसल ना. सॉरी, सगळ्या 9:30-10 वाजता रेसल, सगळेजण आटपून आहे ना येणार आहे. आणि 2 दिवस रेसल झाले. घरातलं सगळं काम आटपून कामावर जाऊन सगळे रात्री रिहर्सल पण मंगळागौरीचा हीच तर एक मजा आहे ना, की सगळ्यांना ऍडजस्ट करूनच करायचं आहे. आणि तुम्ही प्रोफेशनल आहात. इतका सुंदर वाजवलं नंतर तुम्ही. मी आहे ना त्याच्याबद्दल मी सॉरी माफी मागतो. नाही, माफीचा परंतु काही ते- प्रश्नच हां, हां. नाहीये. हा आहे ना, हे बघा, हे मी पण इथे शिकतोच आहे. कारण कसं आहे की मी तुमच्याकडनं खूप शिकतो ऍक्च्युली. की असं नाही की मी खूप काम केलं. मी गेले 30-35 वर्ष काम करतोय या क्षेत्रामध्ये. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की अरे हे येत नाही मला. अरे बापरे, हे काय, ह्यानी गाठोडं कुठून नवीन केलं काहीतरी. तर काही ज्या गोष्टी तुम्ही केल्यात, त्या बस फुगडीचे प्रकार वगैरे, हे माझ्यासाठी अरे बापरे, ह्या स्त्रिया करू शकतात म्हणजे काय ताकद लागते हे करण्याकरता. हे फार महत्त्वाचं असतं. की खूप छान वाटलं काही गोष्टी मला. खूप छान मजा आली मला. हां, गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू थँक्यू.